यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली होती। एक दोन नाही तर तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी जन्म घेतला एका युगपुरुषाने। याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची एक लहानशी गाथा ओम श्री साईनाथ जनसेवा मित्र मंडळ मुंबई कला मंच आपल्या समोर सादर करीत आहोत। चला तर मग पाहूया गाथा युगपुरुषाची, सकल मराठी माणसाच्या अस्मितेची गाथा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची। चला तर मग बोलूया छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपल्या समोर घेऊन येत आहोत निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमान योगी। सॉन्ग फर्स्ट। चला तर मग जाऊया तब्बल 450 वर्ष पूर्व महाराष्ट्रामध्ये। अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी। सूर्यासंग ईर्ष्या धरतोय अंधार गांधार, केला घेतो म्हणून बेजार गा बेजार, बापाच्या मोर पुण्याई पडती या भारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी। असंच काहीसं सुंदर दृश्य त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये होतं। महाराष्ट्राची पहिली पहाटेची सुरुवात ही शेतातून घरात ओव्या गाऊन आणि वासुदेवाच्या आगमनाने होत होती। परंतु याच सुखाला दुष्ट लागली आणि बघूयात त्यावेळेस काय घडलं होतं। सॉन्ग 2। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल येवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर, महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचेखाली भरडला जातो। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातील गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार
मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू संत, लहान थोर, लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गारानं गातो. अरे जेजुरीच्या खंडेराया, पंढरपूरच्या विठोराया, तुळजा रेडी पोझिशन लाईट सॉन्ग सॉन्ग पाण्याला दिसत असताना खाली कॅमेरा मोठी मारायची. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी. आज गोंधळाला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमे गोंधळाला ये. घरात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात मारली तुला गवळी, वाजवी तो संबळ. ज्वाले तुळवेली तू जगन्माता, तुम्ही येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमे गोंधळाला ये. रूप असलेल्या आपल्या आई जिजाऊ यांनी ही हाक ऐकली. मराठ्यांची आन बान आणि शान असलेल्या या भगव्याला तर स्वराज्याच्या या औसाहेब ते खपून घेतील कदापि नाही. त्यांचा विवाह भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्याशी 1609 रोजी झाला. शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील सेनापती होते. शूरवीर योद्धे असलेले शहाजी यांना पुणे आणि सुपली येथील जहागिरी देखील मिळाली होती आणि त्यांचा विवाह जिजाऊशी झाल्यामुळे पुण्याला एक कर्तबगार, धाडशी, स्वतंत्र विचारांची कारभारी देखील लाभली होती. आणि याच कारभारणीला आपल्या राज्याबद्दल आणि जनतेबद्दल अपार प्रेम होतं आणि त्यांना नेहमी वाटायचं की या जनतेसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. चला तर मग जाऊया थेट जिजाऊंकडे. आपण मागं बघायचंय. त्यांची पूजा केली जाते. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिरी झाली. आणि या जिजाऊंचं गारणं शेवटी देवानं ऐकलंच. शालिवाहन शके 1555, शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू,
फाल्गुन वैद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्नावधीत असतानाच कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडळातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा आणि आपल्या सकल मराठी माणसाच्या देवाचा म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. तर जाऊयात थेट शिवनेरीवर. सूर्य दिसा मासाने वाढू लागला. जिजाऊंच्या छायेखाली आणि बाळपणापासूनच मिळालेल्या बाळकडूनही शुभा तयार होत होती. जिजाऊंनी रामायण, महाभारत सारख्या गोष्टी त्यांना अगदी लहानपणापासून सांगायला सुरुवात केली, ज्यातून त्यांना धर्म, अधर्म, न्याय, अन्याय, सत्य, असत्य यातील फरक समजू लागला. तसेच शस्त्र अस्त्र या शिक्षणासाठी शहाजीराजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तृत्ववान माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालपणापासूनच घडू लागले. चला तर मग थोडाही विलंब न करता जाऊया शिवनेरी आणि लाल महालात त्यांच्या कार्यशाळेमध्ये. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गणी वावर दे भूमीस आहुती, करुणी वार
शिवाजी हळूहळू जिजामाता दादोजी कोंडदेव सारख्या कर्तबगार लोकांच्या नेतृत्वाखाली घडू लागले आणि पुढे याच शिवाजी राजांना मुघलांचे जे अत्याचार होते ते काही सहन होत नव्हते आणि त्यांनी ठरवलं की आपलं स्वतःचं साम्राज्य उभं राहायचं. पण एकटं नेतृत्व कधीच साम्राज्य उभं करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावंत मावळे, विश्वासू सहकारी घडवावे लागतात. स्वराज्याची आग छत्र्याच्या वरवंटाखाली स्वकीय नेतृत्व मान टाकत आहे हे आपल्या राजांच्या मनात घर करून बसलं होतं आणि स्वराज्य उभं राहण्यासाठी सशक्त असे नेतृत्व असायला हवे आणि ते पारखायला त्याचसाठी शिवरायांनी काही सवंगडी लहानपणापासूनच पारखायला सुरुवात केली होती. जसं की तानाजी मालुसरे, लाईट्स, सूर्याजी काकडे, बाजी जेधे, अशा एक ना अनेक सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्य बांधणीची, शपथ घेतली सुराज्याची, शपथ घेतली मराठी मातीच्या रक्षणाची. चला तर मग थेट जाऊया रायरेश्वराच्या मंदिरात. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे. हे राज्य व्हावे. ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. जवळ स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापनेची शपथ फक्त शपथ न होता विजयी गौड देवीची श्री गणेशा झाला. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधलं गेलं. पुढे मुरुम देवता डोंगर, कुमारीगड, सुमानगड, शिरवरचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळही स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळीचं खोडं देखील काबीज केलं. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढावले गेले एक भलं मोठं संकट आणि ते संकट म्हणजे आणि त्यात बघूयात तर कोणतं संकट होतं हे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती भेगे में. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घे इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला आणि त्याला विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. आणि हाच अफजल खान आपल्या स्वराज्यावरती चालून येत होता. कोण होता हा अफजल खान? अफजल खान तर 1659 मध्ये याच अफजल खानाने 40,000चं सैन्य उभं केलं होतं.
महाराजांच्या गनिमी काव्याचा अंदाज आल्याने मुद्दाम रयतेला त्रास द्यायला त्यांनी सुरुवात केली होती. या मुघली सैन्याने हिंदूंच्या आया बहिणींना त्रास दिला होता. तुळजापूरचं देवीची मूर्ती सुद्धा या हैवानाने उद्ध्वस्त केली होती. एवढंच काय तर शिवाजी राजांच्या मोठ्या बंधूंची हत्या अतिशय स्वराज्य डौलानी वाढत होतं. त्याच वेळेस एकीकडे निजाम तर एकीकडनं येणारे मुघल आणि पलीकडून येणारे इंग्रज असं चारही बाजूंनी शिवरायांना कोंडी केली गेली होती. आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच बोलणं चाललं होतं की आता शिवबांचं काही महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धान सांगावा. अफजलखानाला भेटायला जातील आणि शिवाजी महाराजांनी त्याप्रमाणे सांगावा धाडला अफजलखानाला की आपली भेट होईल, परंतु ती होईल प्रतापगडाच्या पायथ्याशी. चला तर मग थेट जाऊया प्रतापगडावर आणि पाहूयात नेमकं काय घडलं होतं, कुठला पराक्रम केला होता आपल्या शिवाजी महाराजांनी. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अनाशा शामियान्यात खान दौलत डुलेत आला, खान दौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला. जीवा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो
पोटामंदी पिचवा ठेकेला पोटामंदी पिचवा ठेकेला वागेल खाचा बरा केला या संकटातून जेव्हा महाराज बाहेर आले तेव्हा एक वेगळंच वातावरण होतं. तर थेट जाऊयात आपण पुणे जिल्ह्यातील राजगडावर.